1758 साली मराठा सेना सरहिंदचा वेढ्यासाठी पंजाबकडे आगेकूच करत असताना जिहादी अफगाण सेनापती अब्दुस समद खान याने मल्हारराव होळकर यांच्या कुटुंबातील स्त्रिया आणि काही तीर्थयात्रेकरूंना कैद केले होते। मात्र मराठा योद्ध्यांनी अपार शौर्य दाखवत त्यांची सुटका केली। ही वीर गाथा सरहिंदच्या वेढ्याच्या अगदी आधीची आहे। जानेवारी 1758 मधले ते थंडीचे दिवस होते। अहमद शाह अब्दालीच्या अफगाण आक्रमणांमुळे पंजाब प्रदेश अस्थिर झाला होता। मुघल सत्तेचा प्रभाव कमी होत चालला होता। दुसरीकडे मराठा साम्राज्य सर्वोच्च शिखरावर होते। रघुनाथराव आणि मल्हारराव होळकर यांच्या नेतृत्वाखाली मराठा सेना दिल्ली जिंकून आता पंजाबकडे वाटचाल करत होती। होळकरांच्या सैन्यात त्यांच्या कुटुंबातील सदस्य, स्त्रिया आणि काही तीर्थयात्रे देखील सहभागी होते। 9 जानेवारीला सोमवती अमावस्येच्या पवित्र दिवशी कुरुक्षेत्र येथे मोठा धार्मिक मेळा भरला होता। रघुनाथराव आणि मल्हारराव होळकर आपल्या कुटुंबासह तेथे स्नान आणि धार्मिक विधी करण्यासाठी आले होते। होळकर घराण्यातील सुना आणि मुली धार्मिक विधींमध्ये मग्न होत्या। दरम्यान सरहिंदचा अफगाण राज्यपाल अब्दुस समद खान पूर्णपणे सतर्क होता। मराठ्यांचं आगमन त्याच्यासाठी मोठा धोका असल्याचे त्याला ठाऊक होतं। त्याने सरहिंदच्या किल्ल्यात मजबूत संरक्षण व्यवस्था उभी केली आणि योग्य संधी पाहून एक धाडसी योजना आखली। त्याच्या सैनिकांच्या एका तुकडीने शहाबाद जवळ होळकरांच्या ताफ्यावर अचानक हल्ला चढवला। मुख्य सैन्यापासून वेगळ्या असलेल्या महिला आणि तीर्थयात्रेकरूंच्या गटाला त्यांनी वेढा घातला। अफगाण घोडेस्वारांनी अनेक हिंदू स्त्रियांना कैद करून शहाबादकडे नेले। हा केवळ लष्करी हल्ला नव्हता, तर जिहादी मानसिकतेतून स्त्रियांच्या सन्मानावर केलेला थेट आघात होता, जो त्या काळच्या युद्ध नियमांनुसार अत्यंत घृणास्पद मानला जात होता। ही बातमी मल्हारराव होळकरांपर्यंत पोहोचताच सैन्यात क्षणभर शांतता पसरली। होळकर हे शिस्तप्रिय सेनानी होते, पण धोक्याने झालेला हा अपमान त्यांच्या जिव्हारी लागला। आपल्या लोकांच्या सुरक्षेसाठी तैनात असलेल्या होळकरांची सशस्त्र फौज तात्काळ कारवाईसाठी सज्ज झाली। मराठा योद्ध्यांनी अत्यंत चातुर्याने रात्रीच्या अंधारात अफगाण तुकडीला चारही बाजूंनी घेरले। त्यांची प्रसिद्ध असलेली हलक्या घोडदळाची वेगवान हालचाल आणि रणनीती येथे पूर्णपणे उपयोगी पडली। सुरुवातीला त्यांनी दूरवरून बाणांचा वर्षाव केला, ज्यामुळे अफगाणांचे घोडे घाबरले आणि त्यांच्या सैन्याची पांगापांग झाली। त्यानंतर मराठा योद्ध्यांनी गनिमी काव्याने हल्ला करण्यास सुरुवात केली। जड चिलखत आणि लांब तलवारींवर अवलंबून असलेले अफगाण सैनिक या वेगवान आणि सतत बदलणाऱ्या रणनीतीसमोर असहाय्य झाले। मराठा योद्ध्यांनी अफगाणांच्या घोड्यांच्या पायांवर अचूक वार केले, अनेक घोडेस्वारांना जमिनीवर पाडले आणि मग भाले आणि तलवारींच्या सहाय्याने जवळून त्यांचा पराभव केला। क्षणातच रणांगणावर धुळीचे ढग उठले, तलवारींचे झंकार आणि रणघोष घुमू लागले। काहीच वेळात अफगाण तुकडीचा पराभव झाला आणि त्यांनी पळ काढला। यानंतर सर्वात महत्त्वाचा क्षण आला, जेव्हा कैदेत असलेल्या महिलांना आणि तीर्थयात्रेकरूंना सुरक्षित मुक्त करण्यात आले आणि त्यांना होळकरांच्या मुख्य छावणीत आणण्यात आले। या संघर्षात अनेक अफगाण सैनिक मारले गेले। हे बचाव अभियान इतकं वेगवान आणि निर्णायक होते की जिहादी अब्दुस समद खानची संपूर्ण योजना त्याच्यावर उलटल्याचे दिसून आले। ही घटना मुख्य युद्धकथांमध्ये फारशी कधी समोर आली नसली तर याचं महत्त्व कमी नाही, कारण यामुळे मराठा सैन्याचं मनोबल वाढले आणि पुढे सरहिंदच्या वेढ्यासाठी मार्ग मोकळा झाला। इतिहास आपल्याला सांगतो की मोठ्या युद्धांच्या मागे अशा अनेक लहान पण अत्यंत शौर्यपूर्ण घटना दडलेल्या असतात, ज्या सन्मान, धैर्य आणि मानवतेची महान उदाहरणं बनून राहतात।